अर्धी वाटी तुरीची डाळ आणि पाव वाटी मुगाची डाळ स्वच्छ धुवून घ्यायची। याच्यामध्ये 1 ग्लास पाणी घाला। 1 वाटी चिरलेली कैरी घालायची। कैरी आंबट असेल तर कमी घालायची। चवीनुसार मीठ, हिंग आणि हळद घालायचं। छोटा चमचा तूप घालून छान ढवळून घ्यायचं। कुकरमध्ये भाताबरोबर 3 शिट्ट्या देऊन शिजवून घ्यायचं। शिजलेलं वरण छान एकजीव होईपर्यंत हटून घ्या। कढईमध्ये तेल घालायचं। तेल तापलं की मोहरी घालायची, जिरे घालायचे, थोडासा हिंग घालायचा, थोडीशी हळद घालायची, 1 चमचा बारीक चिरलेला लसूण, 7-8 कढीपत्त्याची पानं, 2 हिरवी मिरचीचे तुकडे, थोडंसं तांबडं तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता। हे ढवळून घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये आपण हटून ठेवलेलं वरण घालायचं आणि हे सुद्धा घट्ट पातळ तुमच्या आवडीप्रमाणे ठेवायचं। छान ढवळून घ्यायचं। उकळी येऊ द्यायची। उकळलं की याच्यामध्ये लिंबा एवढा गूळ घालायचा, बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि छान ढवळून घ्यायचं। मस्त कैरीचं वरण तयार आहे। जरूर करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। गरम गरम भातावर तूप वरण घाला आणि एन्जॉय।